ओके, मग आज बनवूया चिकन मुगलाई. ओके, सो त्यासाठी मी इकडे अराउंड 750 ग्रॅम्स चिकन घेतलं आहे आणि त्याला मी 1 चमचा आलं लसूण, मीठ, मिरी लावून मोर दॅन 24 आवर्स मॅरिनेट करून घेतलेलं आहे. सो जेवढं तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करणार तेवढं तुमचं चिकन जास्त ज्युसी होणार. आणि ही मुगलाई आहे, शाही डिश आहे, त्यामुळे पर एव्हरीथिंग हॅज टू बी ॲट परफेक्शन. तर तुम्ही 24 तास मिनिमम मॅरिनेट करा आणि फ्रीजमधून काढून घेतल्यावर असं एकदम छान नरम होईपर्यंत लेट इट कम टू रूम टेम्परेचर. मी हाय हीटवर मस्तपैकी 2 चमचे ऑइल हीट करून घेतो. पुन्हा सांगतो, मुगलाई आहे त्यामुळे चांगला फॅट असली पाहिजे. तर मिनिमम 2 चमचे मोठे चमचे ऑइल आणि ह्याच्यात टाका एकदम बारीक चिरलेला कांदा. साइडला गरम ऑइल मध्ये आपण तेजपत्ता, 1 मोठी इलायची, फूल, दालचिनीचे लहान 2 तुकडे, छोटी इलायची आणि काळी मिरी. सो आता आपण थोडा गरम मसालाचा थोडासा फेंट फ्रेग्रन्स यायला लागला की आपण त्याला मस्तपैकी मिक्स करू. ओके, सो आता छानसा गरम मसाल्याचा डिलिशियस अरोमा आलेला आहे आणि आपण त्याच्यात कांदा परतून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे. ओके, सो मग लाल करून झाल्यावर आपण ऑलराईट. तो आता हे कांदा अराउंड 60% डन झाला आहे. त्याच्यात मी 1 चमचा आलं लसूण, सो आपण आलं लसूण चिकन मध्ये पण घातलं आहे म्हणून आपण इकडे जरा कमी घालू आणि थोडा अजून लाल करून घेऊया आणि मग याच्यात आपण चिकन घालू. ओके, सो बिफोर द चिकन थोडंसं मीठ, फक्त थोडं कांद्याला उघडायला. जास्त मीठ घालू नका, आपल्याला नंतर मीठ ॲडजस्ट करता येईल. ओके, तर आता हे मस्तपैकी खरपूस कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यात आपण चिकन घालून घेऊया. मी बोनलेस चिकन घेतलं आहे, तुम्ही फुल चिकन पण घेऊ शकता, मोठे पीस. पण जरा शाही डिश असल्यामुळे मी बोनलेस प्रिफर करतो. आता हे एकदम छानपैकी फ्राय करून घेऊया. ओके, तर आता हे मस्तपैकी चिकन रोस्ट झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यात ड्राय मसाले ॲड करून घेऊया. सो ऑलरेडी आपल्या खडा मसाला भरपूर आहे, सो आपल्याला जास्त मसाले घालायची काही गरज नाही. आपला चिकन रोस्ट तयार झालेला आहे. आपण आता ह्याच्यात टोमॅटो पेस्ट घालूया. तो
हे मी अराउंड 4 टोमॅटो पूर्णपणे प्युरी करून घेतलेले आहेत. सो आपण आता हे मिक्स करून पूर्ण टोमॅटो कम्प्लिटली कुक, म्हणजे पूर्ण त्यांनी त्याचं स्वतःचं पाणी सोडून देईपर्यंत बंद करून कुक करू. ओके, आता मी मस्तपैकी 10 मिनटं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे टोमॅटोचं पाणी ऑलमोस्ट गायब झालेलं आहे. आता असं ड्राय झाल्यावर आपण त्याच्यात थोडंसं दही, ओके, सो आता ह्याच्यात आपण अराउंड 100 ग्रामच्या आसपास दही टाकू. आणि ही आपण इकडे काजू आणि थोडंसं दही आणि पाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर ही जी आहे ही हीट सेन्सिटिव्ह आहे आणि लगेच तुमचं हे जळवणार. तर शेवटी, अगदी शेवटी आपण ही टाकावी पेस्ट. सो आता आपण थोडंसं मीडियम फ्लेमवर, अबाउट 75 फ्लेमवर सिमर करून घेऊया. सो छानपैकी तरी आली पाहिजे तोपर्यंत आपण हे कुक करू. सो इट विल टेक अबाउट 7 to 8 minutes. सो 7 to 8 minutes नंतर भेटू. ग्रेव्ही छानपैकी थिक झालेली आहे. आता ह्याला आपण थोडीशी कोथिंबीर, ओके, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी फिनिश करूया. आणि फायनल सेंड ऑफ. अँड तुमची चिकन मोगलाई तयार आहे. लुक ॲट द कलर आणि लुक ॲट द कलर अँड द टेक्स्चर, एकदम परफेक्ट. आता पण हे बंद केल्यानंतर अजून अबाउट इन 10 minutes अजून ती थिक होणार. सो इट विल कम आउट परफेक्टली क्रीमी. तर हे आहे आपलं चिकन मुगलाई. तसेच आपले इतर व्हिडिओ पण बघून घ्या. जसं की तुम्ही हे चोलिस्तानी चिकन ट्राय करू शकतात. इकडे क्लिक करा, या लिंकला क्लिक करा. हे वेगळ्या प्रकारचं चिकन आहे, चोलिस्तानी चिकन. थँक्यू.